नमस्कार मित्रांनो, मी उमेश कामगार सध्या मस्जिद बंदरला आहे आणि ही लाईन बघा तुम्ही, लिहिले बघा बृहन्मुंबई महानगरपालिका. त्या माईला इथे 50 वेळा आलो, जन्मादे माहीत नाही इथे आहे. त्या निवडणूक अधिकाऱ्याने कसं बघा एका कोपऱ्यामध्ये आणून फॅन नाही काही नाही, सॉफिकेटेडमध्ये लोकांना इथे बोलवलेलं नाही. एका लाईनमध्ये जवळजवळ 300 ते 400 लोक आहेत. माझ्या मागचा आहे, हा समोरचा पाठ आहे. हां, मी आलो केवेस मधून अंधेरीवरून आणि इथे आणि फॉर्म भरल्यानंतर 2 दिवसानंतर देणार. म्हणजे कसं आहे माहिती आहे, लोकांना त्रास द्यायचा, लोकांनी डिस्पॅच करायचं आहे आणि दुसरं लढू नये. आणि दुसरं एक सांगतो, ह्या लोकांनी सांगितलं की 15 लाखपर्यंतची लिमिट आहे. मला एक सांगा, बृहन्मुंबईची निवडणूक आणि 15 लाख, ज्याच्याकडे 15 लाख तो भरेल तर त्याच्याकडे 50 लाख असले पाहिजेत. कोणी भरू शकतो का? इथे लोकांच्या खिशात 50,000चे वांदे आहेत आणि कुठनं आणणार? म्हणजे याचा अर्थ गरिबाने लढू नये आणि पैसेवाल्याने त्यांनी लढायचं कसलं, त्यांनी 1 करोड तर खर्च करणारच ते आणि वाटणार पैसे. अरे पण काय, पण भाजपा सरकार, तुम्हाला मी चॅलेंज तर दिलेलं आहे, पण जर समजा तुम्ही निवडून आलात ना तर खूप काही होणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला इथे तर मुंबई आम्ही देणार नाही मराठी लोक. तुम्ही जर समजा चुकून आलात ती, पण हेच मराठी माणसं तुम्हाला सोडणार नाही. लक्षात ठेवा. उमेश कांगोकर, मस्जिद बंदर, BMC ऑफिसमध्ये. धन्यवाद.